मराठवाडा विभागीय साखर कारखाना शेती विभाग चर्चासत्र कार्यक्रम संपन्न. परभणी साखर कारखाना मित्र मंडळ मराठवाडा विभाग यांच्या वतीने आयोजित सर्व सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती विभाग मराठवाडा विभागीय साखर कारखाना शेती विभाग चर्चासत्राचे 28 एप्रिल रोजी श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक सहसंचालक नांदेड साखर सचिन रावळे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जयवंत शुगर लिमिटेड धारवाडीचे अध्यक्ष CN देशपांडे, निवृत्त कार्यकारी संचालक आनंद निकम, परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, NSL आळंदचे अमरीश कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज श्री नृसिंह लक्ष्मी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेती विभागातून मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर पदी निवड करण्यात झालेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कारखान्यातील कर्मचारी व अधिकारी यांच्या असणाऱ्या विविध समस्या संबंधी या चर्चासत्रात मान्यवरांच्या वतीने मनोगती व्यक्त करण्यात आली. अनेक कारखान्यावर मुकदम ज्या टोळीला घेऊन कारखान्याच्या कामासंदर्भात उचल घेऊन अनेक कारखान्यात यात नुकसान भरावे लागते. यासंबंधी कारखान्याविरोधातच अनेक वेळेस पोलिसांमध्ये तक्रारी केली जाते. या संदर्भात पोलीस महानिरीक्षकांनी लक्ष घालून सहकार्य करावे अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने करण्यात आली. दिवसभरात विविध विषयासंबंधी चर्चासत्र संपन्न झाले. मराठवाडा विभागातून प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या चर्चासत्रात अधिकारी कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साखर कारखाना मित्र मंडळाच्या मराठवाडा विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. आज पोखर्णी या ठिकाणी मराठवाड्यातले जे साखर कारखाने आहेत त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये कारखान्यांशी निगडीत ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळे तज्ञ या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतायत. या निमित्ताने पोलिसांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला देखील इकडे निमंत्रित केलेलं होतं. या निमित्ताने साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणुकीसाठी पोलीस हे कटिबद्ध आहेत आणि ज्या काही समस्या कारखान्यांच्या असतील त्या मोकळेपणाने त्यांनी पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन याव्यात अशा प्रकारचं एक आवाहन या निमित्ताने आम्ही केलेलं आहे. आणि कारखान्यांच्या समस्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी अशा प्रकारचे लेखी पत्र देखील निर्गमित करणार आहोत. फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होतात, आपल्याची अपेक्षा व्यक्त केली त्यांनी. बऱ्याच ठिकाणी टोळी मुकादम जे आहेत त्यांच्याकडून कारखान्यांकडून उचल घेऊन त्यांना मजूर न पुरवण्याचे प्रकार घडत आहेत. याच्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल होत आहेत आणि याच्यामध्ये एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जो तपास आहे तो कायदेशीर पद्धतीने करणं आणि आरोपीला न्यायालयापर्यंत घेऊन जाणं हे जे काम पोलिसांचं आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं उपस्थितांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे. जे आयोजित केलं आणि त्यामध्ये सर्व शेतकरी अधिकारी, ऊस विकास अधिकारी या सर्वांना एकत्रित बोलवण्याचा जो इथे घाट घातलाय त्या नियोजन समितीचे मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माननीय रावल साहेब उपस्थित राहिले त्यामुळे आज या शेती अधिकाऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानी त्यांना कारखान्याला तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ मजूर भरतीचे म्हणा किंवा कारखान्याला ऊस कमी पडतो या दृष्टिकोनातून ज्या समस्या येतात त्या सगळ्या समस्याचं निराकरण मला वाटतं रावल साहेब निश्चित करतील. आणि याचप्रमाणे मी आपल्याला सांगतो की असंच एक अधिवेशन आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे पुण्यात एक घेणार आहे आणि त्याच महिन्यामध्ये कोल्हापूरला एक अधिवेशन असं घेणार आहे. त्या ठिकाणी देखील सर्व शेतकरी अधिकारी आम्ही बोलवतोय आणि मूळ म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही आम्ही बघितलं यावर्षी फक्त 45 दिवस ते 47 दिवस काही काही कारखाने चालले, त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट पण मिळाला नाही. अशा ठिकाणी सगळ्या कारखान्यांचे FRP आज थकीत आहेत. त्यामुळे FRP थकीत झाल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी थकीत झाला आणि त्याच्यामुळे त्याला यावर्षी 31 त्याचे खाते बाहेर करता आले नाहीत आणि या सगळ्या मोठ्या समस्या आता समोर आलेल्या आहेत. आणि यासाठी आपल्याला ऊस विकासावर जोरदार निश्चित कर्मप्राप्त आहे. कारण महाराष्ट्राची जर आपण सरासरी पाहिली तर 28 टनाची आहे आणि ही जर सरासरी आपण वाढली नाही
तर एका बाजूला 210 कारखाने कार्यरत झालेले आहेत। हे सगळे साखर कारखाने सांगाडे म्हणून तयार होतील याच्यात ते मात्र शंका नाही। म्हणून सगळ्या कारखान्याच्या अध्यक्षांनी, सगळ्या कारखान्याच्या मॅनेजमेंटने हे विचारात घ्यायला पाहिजे की ऊस विकास विभाग आता हा वेगळा करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्याचं दर एकरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि दर एकरी उत्पादनाचा खर्च कमी करणं गरजेचं आहे। यावर आपण भर दिला तर निश्चितप्रमाणे आपल्याला पुढच्या वर्षी किंवा भविष्यात 200 दिवस कारखाने चालू झाल्याशिवाय राहणार नाही यात मला शंका वाटत नाही। धन्यवाद।